राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण केले असेल किंवा महामार्गालगत व्यवसाय करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सर्वोच्च न्यायालयाने 13 एप्रिल 2026 रोजी देशभरातील राष्ट्रीय महामार्गांच्या सुरक्षिततेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा आदेश दिला होता। या आदेशामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना संयुक्तपणे महामार्गालगतची अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि ही कारवाई 60 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते। इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यरेषेपासून निवासी क्षेत्रात 40 मीटर आणि व्यावसायिक क्षेत्रात 75 मीटर पर्यंतच्या परिसरात जमिनीचा वापर बदलण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिसूचना जारी करण्याचे निर्देशही दिले आहेत। तसेच या सुरक्षा पट्ट्यात नवीन ढाबे, हॉटेल, दुकाने किंवा इतर व्यावसायिक अतिक्रमण होऊ नयेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे। आज या निर्णयाला 3 महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे, म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 60 दिवसांची मुदतही संपली आहे। त्यामुळे आता प्रश्न असा आहे की तुमच्या जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गालगतची अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू झाली का? जिल्हाधिकाऱ्यांनी आणि संबंधित प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली का? तुमच्या जिल्ह्यात अशी कारवाई सुरू झाली असेल किंवा नोटीस मिळाली असेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच विश्वासार्ह शासन निर्णयांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी शासन साथीला नक्की फॉलो करा।